मित्रांनो, शिवाजी महाराजांचा शेवट म्हणजेच मृत्यू कसा झाला हे आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत। ज्यांनी बल्लाडी अफजलखानाचे आतडे बाहेर काढले, अखेर त्यांच्या मृत्यूची साजिश कोणी केली? असा कोणता काळा दिवस होता तो की महाराजांना 50 वर्षाच्या आयुष्यातच मृत्यूला सामोरे जावे लागले? आणि कोण होतं महाराजांच्या जवळचंच ज्याने महाराजांना संपवलं? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत बघूया। महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला, पण ब्रिटिशांच्या पत्रव्यवहाराने पाहिलं तर महाराजांचा मृत्यू 17 जानेवारी 1676 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो। त्या पत्रात लिहिलेलं होतं की इट वॉज रिपोर्टेड ही वॉज पॉइझन बाय हिज सन। हे ऐकूनच पायाखालची माती सरकते। चला तर बघूया की नक्की त्या दिवशी काय झालं होतं। त्या दिवशी शिवपुत्राने महाराजांना सांगितलं की रायरी किल्ला बघायला जा। रायरी किल्ला म्हणजेच रायगड किल्ला, म्हणजेच महाराजांना किल्ल्याच्या खाली ढकलता येईल। नंतर इंग्रजांच्या एका पत्रात आढळतं की शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला। परत इंग्रजांचं एक पत्र आढळून येतं। त्या पत्रात लिहिलेलं होतं की महाराजांचा मृत्यू झालेला नसून महाराज इतक्या बिकट परिस्थितीत आहेत की महाराजांचा कधीही मृत्यू होऊ शकतो। नंतर असं आढळून आलं की महाराजांना त्यांच्या बार्बरने पॉइझन दिलं, पण असं नेमकं स्पष्ट नव्हतं की नेमकं त्या दिवशी काय घडलं। महाराजांनी काही औषधे इंग्रजांकडून मागवली, ही सुद्धा आपल्याला नोंद दिसते। आणि त्यात मुख्य औषध कॅड्रिस्टोन हे होते। याचा उपयोग हार्ट अटॅक, ताप, प्लेग याच्यावरती होतो। अनाजी दत्तो, बाकी मंत्री आणि सोयराबाईंनी महाराजांना विष प्रयोग करून मारले, ही सुद्धा नोंद आढळते। महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ कोणीच नव्हते, सगळे नातेवाईक पछाडले होते। त्यांचे सेनापती हंबीराव मोहिते हे कराड येथे होते। नंतर छत्रपती संभाजीराजे सोयराबाईंबद्दल बोलताना म्हणतात की ते एकदम स्फटिकासारखे आहेत, म्हणजे त्या पूर्णपणे निर्दोष आहेत। महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचा कोणताच मंत्री त्यांच्याजवळ नव्हता। रायगडावर सगळीकडे काळोख पसरला होता। शेवटच्या दिवशी महाराजांनी म्हटलं होतं की मृत्यू ही आकस्मिक असते आणि सगळ्यांना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते, असे म्हणत त्यांनी कपाळावर भस्म लावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला। अजून काही आपल्याला वेगवेगळे संदर्भ आढळतात आणि त्या संदर्भात आपल्याला असे आढळून येते की महाराजांचा खून झाला नाही, त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला। कारण इंग्रजांच्या एका पत्रात असे आढळते की 12 दिवसांपासून महाराज आजारी होते व त्यांचा रक्तसार झाला होता, म्हणून महाराजांचा मृत्यू झाला। काहींमध्ये महाराजांना मंत्र्यांनी कपटाने मारले। काही संदर्भात आढळून येते की महाराज गुडघ्याच्या रोगामुळे वारले, पण हे कारण आपल्याला पसण्यासारखं नाहीये, कारण अनेकांना धूळ चाकणारे राजे अशा कोणाच्या हातून मरणे शक्य नाहीये। अजून काही ठिकाणी असे आढळून येते की महाराज 4 वर्षापासून आजारी होते। सततच्या युद्धामुळे महाराजांना पालखीतून आणि घोड्यावरूनच प्रवास करावा लागायचा, म्हणजेच त्यांची चाल व्हायची नाही, म्हणून महाराजांना गुडघेदुखीचा त्रास लागला आणि गुडघेदुखीमुळेच महाराजांचा मृत्यू झाला असावा, हे आपल्याला या व्हिडिओतून लक्षात येते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि महाराजांच्या मृत्यूबद्दल जर तुम्हाला पण काही माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।